महिलांवरती होणारा अत्याचार, महिला असुरक्षिततेची अनेक प्रकरणं आपण पाहतो। पण पुण्यातून एक चक्रावून सोडणारे प्रकरण समोर आले। पुण्यात महिलेनंच पुरुषावरती अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये या पीडित पुरुषानं या महिलेवरती गुन्हा दाखल केलाय। या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे ही महिला पेशानं वकील असल्याचं बोललं जातंय। प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। पुण्याच्या कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये एका 47 वर्षीय व्यक्तीनं एका महिलेवरती गुन्हा दाखल केलाय। पुरुषावरती बलात्कार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। महिलेकडून अश्लील फोटो आणि व्हिडिओ दाखवत पुरुषाकडे वारंवार पैशांची मागणी केली जाते असंही सांगण्यात येतंय। गौरी वांजळे असं या आरोपी महिलेचं नाव असून ती पुण्यातील रहिवाशी असल्याचं समोर येतंय। गुंगीचं औषध देऊन कोल्हापूरच्या एका व्यक्तीवरती अत्याचार केल्याचं बोललं जाते। कोल्हापूर येथील फिर्यादीचं घर घेण्यासाठी त्यानं पुरुषावरती बळजबरीचा प्रयत्न केल्याचं देखील तक्रारीत म्हटलंय। या पुरुषावरती अत्याचार करतानाचे पुरुषासोबतचे असलेले फोटो आणि व्हिडिओ महिलेने काढलेत। त्याचाच वापर करून महिला त्या व्यक्तीला पैशांसाठी ब्लॅकमेल करत होती। मी वकील आहे अशी धमकी देखील या महिलेनं त्या पुरुषाला दिल्याचं बोललं जातंय। एवढंच नाही, पुरुषाला बळजबरीने काशी विश्वनाथ या ठिकाणी घेऊन अत्याचार केल्याचं तक्रारीमध्ये म्हटलंय। कोथरूड पोलिसांकडून या प्रकरणात सध्या तपास सुरू आहे। दरम्यान एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पीडित व्यक्तीनं दिलेल्या तक्रारीनुसार पीडित पुरुष विवाहित आहे। तो आपल्या कुटुंब आणि मित्रांसोबत देवदर्शनासाठी तुळजापूरला गेला होता। याच ठिकाणी त्यांची ओळख या आरोपी महिलेसोबत झाली। या महिलेनं पीडिताच्या कुटुंबांशी देखील आपली ओळख वाढवली। याच भेटीमध्ये मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली। यानंतर ही महिला पीडिताच्या पत्नीशी सतत फोनवरती बोलायची। एवढंच नाही, ही महिला त्यांच्या घरी येऊन देखील राहायची। आरोपी महिलेनं पीडितेच्या पत्नीला म्हणाली होती की मी यांना भाऊ मानणार आहे। त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा विश्वास त्या महिलेवरती बसला। पण ही महिला या पीडित व्यक्तीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागली। त्या पीडित पुरुषाला या गोष्टी मात्र पटत नव्हत्या, म्हणून त्यांनी संतापून या महिलेला त्वरित घरातून निघून जाण्याचं सांगितलं होतं। पण पीडित व्यक्ती चिडलेला पाहून महिलेनं लगेच माफी देखील मागितली होती। त्यानंतर महिलेला चंदगड बस स्थानकावरती सोडण्यासाठी पीडित व्यक्ती गेला होता। तेव्हा मला वॉशरूमला जायचं आहे, मी उघड्यावरती जात नाही असं तिनं या महिलेनं सांगितलं। त्यानंतर ते दोघे जण जवळच असलेल्या एका लॉजवरती गेले। तेव्हा तिथं पीडित व्यक्तीला तिनं बोलावलं आणि म्हणाले की मी उच्च न्यायालयामध्ये वकील आहे, मी तुमची साथ देईल, तुमच्या मुलाला मंत्रालयातील लोकांच्या ओळखीनं नोकरीला लावेल, एवढं म्हणून ती त्याच्या जवळ गेली आणि त्यांचा हात धरला। जवळ ओढू लागली। पीडित व्यक्तीनं तिला नकार दिला आणि लगेच खाली येऊन थांबला। त्यानंतर ती महिला पुण्याला गेली। दरम्यान पुण्याला गेल्यानंतर त्या महिलेनं पीडित व्यक्तीच्या पत्नीला कॉल केला आणि म्हणाले की माझी मैत्रीण आणि तिची फॅमिली काशी विश्वनाथच्या दर्शनासाठी जात आहे। मी तुमच्या पतीला भाऊ म्हणून सोबत घेऊन जाणार आहे। कुंभमेळा भरला आहे, त्याला माझ्या सोबत पाठवा। यानंतर पीडितेच्या पत्नीला तिच्यावरती खूप विश्वास होता, म्हणून तिनं लगेच होकारही दिला। यानंतर 25 फेब्रुवारी रोजी तो व्यक्ती पुण्यात आला। त्यांना ती महिला स्वारगेट स्थानकावरती भेटली। तिने त्यांना एक मोबाईल दिला। त्यांना कोथरूडमधील घरी येऊन गेली आणि सांगितलं की मैत्रिणीचा प्लॅन रद्द झालाय आणि आपण दोघंच विमानाने जाऊ। यानंतर पीडित व्यक्तीच्या म्हणण्यानुसार त्या महिलेनं त्यांना बेडरूममध्ये झोपवलं आणि काहीतरी प्यायला दिलं, पण माझ्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर रागाच्या भरात तो व्यक्ती तिथून निघून जात होता। तितक्यात त्या महिलेनं त्या पुरुषाचा हात धरला आणि म्हणाली मी सांगेन तसंच राहायचं अशी धमकी देखील या महिलेनं त्या पुरुषाला दिली। यानंतर महिलेनं पीडित व्यक्तीला मुंबई विमानतळावरून काशीला नेलं। तू आता माझ्या कब्जामध्ये आहेस, काही कुरकुर केली तर तुझ्या घरी जाऊ देणार नाही, तुझे कुटुंब उद्ध्वस्त करेल अशी धमकी देखील या महिलेनं त्या पुरुषाला दिली। यानंतर देवदर्शन म्हणून जवळजवळ 3 दिवस तिथेच मुक्काम त्याने ठोकला होता। शरीर संबंध ठेवण्यासाठी बळजबरी देखील करू लागली। यानंतर पीडित व्यक्ती गावी निघून आला आणि आपल्या पत्नीला सगळ्या गोष्टी सांगितल्या। यानंतर त्याच्या पत्नीनं त्या महिलेला फोन करून चांगलं झापलं। यानंतर त्या महिलेचा फोन आला नाही, पण काही दिवसानंतर दुसऱ्या एका मोबाईलवरून फोन आला आणि 2 लाख रुपये दे, नाही तर तुझे फोटोज व्हिडिओ व्हायरल करेल, तुझी बदनामी करेल अशी धमकी ही महिला देऊ लागली। यानंतर घाबरलेल्या व्यक्तीनं पोलिसांमध्ये धाव घेतली आणि या महिलेविरुद्ध तक्रार दाखल केली। या प्रकरणामुळे कोथरूड पोलीसही चक्रावून गेले। आता पोलीस या प्रकरणामध्ये अधिकचा तपास करतायत। पुढे प्रकरणामध्ये काय होतंय, काय गोष्टी समोर येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।